Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम अज़ीज़ तलबा तालिबात, सर अब्दुल खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं जमात हश्तम का ब्रिज कोर्स है। मजमून मराठी, डे 18 18वां दिन है। चलिए शुरुआत करते हैं। दिवस 18 कौशल्य संकल्पना क्षेत्र भाषाभ्यास। संकल्पना लेखन क्षमता विकसित करणे, क्षमता श्रवण वाचन लेखन भाषण, शब्दांच्या जाती विकारी, अध्ययन निष्पत्ती, व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा योग्य वापर करतात। जाणून घेऊया कृती व कृतीच्या तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत, सव्यये, विकारी, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। अब्दुल स्टेजवर चढला। गुलाब, मोगरा, चाफा ही स्वासिक फुले आहेत। अजय मैदानावर खेळायला गेला। त्याने नवीन वर्षाचा संकल्प केला। महाराजांच्या आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या। राजा क्षणभर चपापला। केवढा भव्य परिसर आहे। अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा। पहिला आहे क्रियापद, दुसरा विशेषण, तिसरा नाम, चौथा सर्वनाम, पाचवा क्रियापद, सहावा नाम आणि सातवा विशेषण। सक्षम बनूया। कृती व कृतीच्या तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत। शिक्षकांनी वरील शब्दांच्या जातीची उजळणी घ्यावी। वरील प्रत्येक प्रकाराची किमान 2 उदाहरणे घेऊन उजळणी घ्यावी। नामाचे प्रकार। नामाचे मुख्य प्रकार असे आहेत: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम। सामान्य नाम एखाद्या वस्तूंना, व्यक्तींना, प्राण्यांना आपण ज्या नावाने ओळखतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मुलगा, समुद्र, फुले, नदी, शहर, पुस्तक, खेळ, तारा, ग्रह, चित्र, घर इत्यादी। विशेष नाम एखाद्या वस्तूंना, व्यक्तींना, प्राण्यांना आपण ज्या विशेष नावाने ओळखतो त्या नामास सामान्य नाम असे म्हणतात, विशेष नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ गोदावरी, मुंबई, जया, भारत, कावेरी, हिमालय, लाल, गणपती, अमित, अरबी इत्यादी। भाववाचक नाम ज्या भावना किंवा कल्पना आपण पाहू शकत नाही पण त्यांचा अनुभव घेतो अशांच्या नामास भाववाचक नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ उदास, नम्रता, एकता, आळस, राग, प्रेम, हुशारी, मोठेपणा, लबाडी, सौंदर्य, पवित्रे इत्यादी। नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द। नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही। नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय यासारखे शब्द आपण वापरतो। या सर्व नामांना स्वतःचा अर्थ नसतो, ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो। वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही। नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते। तो हा शब्द रामा, वाडा, कडप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो। अशा शब्दाचा उपयोग सर्व प्रकारच्या नामासाठी होतो म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात। क्रियापद वाक्यांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणारा शब्दाला क्रियापद असे म्हणतात। राम आंबा खातो, गवंडी घर बांधतो, धोबी धुणे धुतो। विशेषण उदाहरणे मावजर चांगला, सुंदर, हुशार, काळा, पाच इत्यादी। चांगला देवता, मौसर केस, हुशार मुलगा, काळा रेडा, 5 घोडे।
विशेषणाचे एकूण 6 प्रकार पडतात. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सर्वनामिक विशेषण, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण, अव्ययसाधित विशेषण. चला सराव करूया. शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून प्रत्येक किमान 3 वाक्ये लिहून घ्यावीत. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. उदाहरण: टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इत्यादी. सर्वनामची उदाहरण आहे: मी, आम्ही, आपण, स्वतः, इतर. मी गावाला जाणार, आपण खेळायला जाऊ. तो, तुम्ही, आपण, स्वतः, इतर. आपण कुठून आलात, तुम्ही घरी कधी येणार. रोहन शाळेत जातो. क्रियापदची हे उदाहरणे आहे. जातो या वाक्यामध्ये जातो या शब्दाने जाण्याची क्रिया दर्शवलेली आहे. अर्थात वाक्यातील कर्ता करत असलेली क्रिया दर्शवण्यासाठी जातो हे क्रियापद वापरण्यात आले आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. उदाहरण: चांगली मुळे, काळा कुत्रा, 5 टोप्या. विशेषण: चांगली, काळा, 5. विशेष आहे: पिशवी, कुत्रा, टोप्या. कल्पक होऊया आवाहने: रमेश तो कोणाला प्रिय, सुंदर, हुशार, लिहितो, कळते. वाक्य तयार करा. रमेश कोणाला सुंदर लिहितो, तो हुशार कोणाला लिहितो, प्रिया कोणाला सुंदर करते. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.